नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर आज मी सगळ्यांची क्षमा मागतो. आज सकाळची अपडेट मला देता आली नाही. माझा आवाज बसल्यामुळं मला बोलता येत नव्हतं. तरी पण मी आता संध्याकाळी जर किमान अपडेट द्यावी या हिशोबाने मी ट्राय करतोय. थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम आहे माझा, तरी पण समजून घ्या. तर आजच्या जी 13/7 म्हणजे 13 जुलै 2025ची काय स्थिती आहे. उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग किती कमी केला आहे, दौंडचा विसर्ग किती कमी झाला आहे, बनगडाच्या विसर्गाची परिस्थिती काय आहे, नीरा नदीमध्ये विहीरचं पाणी आहे की नाही, त्याचबरोबर वरच्या धरणातून किती पाणी सोडलंय याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.545 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 113.89 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 50.23 TMC. आणि टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा टक्केवारी आपल्या उजनी धरणाची घटलेली आहे. काल 94.30% असणारं उजनी धरण आज 93.76% एवढं झालेलं आहे. कारण उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणि दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळं उजनी धरणाची टक्केवारी घटलेली आहे. परंतु ही टक्केवारी घटणं ही काही एवढी काळजीची बाब नाही. कारण नदीचा बॅलन्स, धरणाचा बॅलन्स, टक्केवारीचा बॅलन्स, शेतकऱ्याचं नुकसान जास्तीत जास्त होऊ नये यासाठी प्रशासन काळजी घेताना दिसतंय. खरं तर ही अभिनंदनीय बाब आहे. आणि सध्याला दौंडचा विसर्ग हा 8,065 वर आलेला आहे. बनगडाचा विसर्ग ही 7,821 वर आलेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे. विहीरचा विसर्ग तर पूर्णपणे बंद आहे. फक्त नीरा खोऱ्यातील नाझरे धरणातून 269 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. आणि नदीतून सध्याला 5,000 क्युसेक्स आणि पॉवर हाऊसमधून 1,600 असं 6,600 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सोडला जातोय. त्यामुळं नदीची जी आतापर्यंतची पाणी पातळी होती ती कमी व्हायला सुरुवात होणार आहे, कमी झालेली असेल. आणि सध्याला सिनामळा उपसा सिंचनमधून 180 क्युसेक्स चालू आहे. बोगद्यामधून 400 क्युसेक आहे. त्यातून 500 क्युसेकचा विसर्ग कमी केला आहे. खरं तर तो विसर्ग कमी करणं गरजेचं नव्हतं, करायला नाही पाहिजे होता. कारण बोगद्यावर जो शेती अवलंबून आहे त्या शेतीला सध्याला पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे त्या पाण्याची गरज आहे. तर हा विसर्ग का कमी केला हे प्रशासनालाच माहीत. आणि कालव्यामधून 2100 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. तर वरची जी 19 धरणं आहेत त्या धरणातूनही विसर्ग बऱ्यापैकी कमी झालेला आहे, पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. जवळपास 7 ते 8 धरणातून केवळ 3,987 क्युसेकचा विसर्ग बनगार्डनच्या दौंडच्या दिशेने येतोय. त्यामुळं एवढं काय सध्याला एवढं टेन्शनचं वातावरण नाही. परंतु पाऊस जर वाढला इथून पुढच्या काळामध्ये तरीसुद्धा इथून पुढचे 3 महिने आपल्याला धाकधुकीचे आहेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी धाकधुकीचे आहेत. सतत मोटरा बाहेर काढणं, परत सोडणं, पाऊस येतो की नाही त्याची वाट बघणं, याशिवाय आपल्याकडं आता सध्याला पर्याय नाही. परतीचा पाऊस आणखी चालू होणार आहे. त्या काळात आणि पाऊस किती पडतोय यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.